नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या डाळीच्या बेसन पिठापासून मैसूर पाक बनवणार आहोत। यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण साखर, तेल आणि पाणी घेणार आहोत। हे 1 वाटी पाणी, 2 वाटी साखर आणि 2 वाटी तेल असं साहित्य आपल्याला लागणार आहे। त्यानंतर गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवल्यानंतर त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आणि आपल्या हलक्या हाताने हलवत राहायचं। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत चांगलं हलवत राहायचं। थोड्या वेळानंतर साखर विरघळेल आणि साखर विरघळल्यानंतर आपल्याला हे असे वरती बुडबुडे आल्यासारखे दिसतील। पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ चाळणीने चाळून घ्यावे आणि यामुळे यात गाठी होत नाहीत। यानंतर मिश्रण एका बाजूने हलवत राहणे आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत व्यवस्थित हलवत राहणे। एका बाजूने हलवल्यामुळे काय होतं की मिश्रण घट्ट होण्यास मदत होते। मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित एका बाजूनेच हलवत राहणे। त्यामुळे काय होतं की आपल्याला जाळी जी मैसूर पाकाला येते ती व्यवस्थित जाळी सुटण्यास मदत होते। आपल्या कढईच्या जे कडला जे आवरण आलेलं आहे, मिश्रण जे आलेलं आहे ते आपण आपल्या उलटण्याच्या साहाय्याने काढून घेणे आणि त्यात ते आवरण मधोमध आणणे। त्यामुळे काय होतं की संपूर्ण मिश्रण एकत्रित केल्यामुळे कुठेही गाठी वगैरे राहत नाहीत आणि व्यवस्थित ते एकत्र होण्यास मदत होते। आपण पाहू शकता की मिश्रण अजूनही घट्ट झालेलं नाही, अजूनही सरसरीत मिश्रण आहे। त्यामुळे अजूनही आपल्याला मिश्रण एकत्र एकजीव करायचं आहे। एका साईडने चांगलं व्यवस्थित हलवायचं आहे। आता आपण बघू शकतो की छान अशी जाळी आपल्याला दिसत आहे। त्यामुळे आपले मिश्रण हे आता घट्ट झाले आहे। त्यानंतर एका चाळणीमध्ये सगळं मिश्रण आपण ओतून घ्यायचं आहे। आधी पहिल्यांदा त्यासाठी चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आता मिश्रण आपण ह्या एका चाळणीमध्ये ओतून घेतलं आहे आणि चाळणी हे एका पातेल्याच्या किंवा असं उंच याच्यावरती ही चाळणी मांडायची आहे। आणि यामुळे काय होतं की त्या मैसूर पाकामध्ये जे तेल असतं ते आपल्या किचन ओट्यावर किंवा कशावरती सांडण्यापेक्षा ते पातेल्यामध्येच त्याचा वावर होतो। छान असं फुलपत्राच्या साह्याने मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं। त्यामुळे काय होतं की मैसूर पाकामध्ये जे तेल असतं ते सगळं खाली उतरतं, त्यामुळे त्याच्यामध्ये तेलकटपणा जाणवत नाही। आता चाकूच्या साह्याने छान पद्धतीने वड्या पाडायच्या। वड्या बघू शकता आपण की वड्या किती छान पडत आहेत, कारण मैसूर पाकाचं मिश्रण हे खूप छान आपण हलवल्यामुळे कुठेही गाठ झालेली दिसून येत नाही। मिश्रण जर छान तयार झालं तर वड्या पण खूप छान तयार होतात, कुठेही आपल्याला गाठी दिसून येत नाहीत आणि वड्याही खूप छान